आपला महाराष्ट्रामध्ये मी ज्ञानदा कदम तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपण पाहता न्यूज 18 लोकमत। बुलेटिनची सुरुवात नाशिकमधल्या एका चित्रविचित्र बातमीने करूया। नाशिकमधल्या निफाड तालुक्यात सध्या भीतीचं वातावरण दिसतंय। निफाड तालुक्यातल्या काही भागांमध्ये चक्क भूत दिसल्याची अफवा पसरली आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नाशिकच्या निफाड तालुक्यातील काही भागात भूत दिसल्याची अफवा आहे। त्याचबरोबर एका वाहन चालकाला सुद्धा या भूतानं मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात सध्या दहशतीचं वातावरण आहे। नाशिकच्या त्या रस्त्यावरती अवतरली स्त्रीकडून वाहन चालकाला मारहाणीचा दावा। शिरवाडे ते धामोरी भागात भीतीचं वातावरण, अफवांचा बाजार आणि स्त्रीची दहशत। नाशिकमधल्या त्या घटनेचं सत्य काय? वेळ रात्रीची, ठिकाण शिरवाडे ते धामोरी रस्ता। रात्रीच्या वेळी त्या नदीजवळच्या सामसूम रस्त्यावर वाहन चालकाच्या समोर अचानक आली स्त्री। भीतीदायक आणि भयानक अशा या स्त्रीनं चालकाला बेदम मारहाण केली। चालकाच्या पाठीवर त्याचे वळही दिसतायत। नाशिकच्या निफाड तालुक्यात या कहाणीनं सध्या मोठ्या प्रमाणात भीती पसरली आहे। रात्रीच्या वेळी आलेल्या त्या स्त्रीनं केलेली मारहाण पाहून प्रत्येक जण धास्तावलाय। या स्त्रीचे आणि कथित भूताचे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत। व्हिडिओमधील महिलेच्या बेसूर रडण्यानं काळजात धडकी भरतीये। रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास लोक घाबरतायत। शिरवाडे ते धामोरी रस्त्यावरील या प्रकाराची अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दखल घेतली। भूत असं काही या जगामध्ये अस्तित्वातच नाहीये। भूत लोकांच्या मनात असतं, त्यामुळे लोकांनी घाबरू नये असं आवाहन अन्नीसनं केलंय। हा व्हिडिओ एडिट केलेला आहे, त्याच्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, अफवावर विश्वास ठेवू नये। लोकांच्या मनातील भूताची भीती निघून जाण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदर जागी अमावस्येच्या दिवशी राऊंड दाखवणार आहेत व त्या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रमही घेणार आहेत। तरी लोकांनी अशा अफवावर विश्वास ठेवू नये। खरं तर सोशल मीडियावरती अशा प्रकारे व्हिडिओ आणि फोटो अनेकदा व्हायरल होतात। बारकाईनं पाहिल्यास ते एडिटेड असल्याचं लक्षात येतं। लोकांच्या भीतीचा फायदा घेऊन हे प्रकार केले जात असल्याचं याआधी देखील समोर आलंय। अन्नीसचे कार्यकर्ते अमावस्येच्या रात्री त्याच ठिकाणी जाऊन प्रबोधन करणार आहेत। त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि मनातली भीती काढून टाकणं गरजेचं आहे। तसंच अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याची आवश्यकता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।